टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, संजय राऊत असं म्हटले की बूस्टर मिळवण्यासाठी आम्ही भैयाजी जोशी यांचे भाषण ठेवायचे का? मराठी भाषा महाराष्ट्राची नाही, मुंबईच नाही, हे बूस्टर आहे का? ज्यांना बूस्टर घ्यायचं ते बूस्टर घेतील का, असं टोला दिला जातो. नाही, संजय राऊत काय बोलले त्यांच्याशी घेणं देणं नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान कोणी करू नये हे निश्चित आहे आणि त्याचा आम्ही कधीही समर्थन कोणत्या अशा गोष्टीचं केलेलं नाही. म्हणून आम्हाला बूस्टर घ्यायची गरज नाही. ज्यांना बूस्टर घ्यायचं आहे त्यांनी राहुल गांधीकडे किंवा शरद पवारकडे जाऊन बूस्टर घ्यावं. दुसरा प्रश्न असा आहे की संजय राऊत असे म्हणतात की राजनाथ सिंग नेहमीच बोलत आहेत की पाकिस्तानचा भाग आम्ही हिंदुस्थानमध्ये आणू. गेले 10 वर्षापासून ते हेच सांगत आहेत. तुमच्या हातात सैन्य आहे, तुम्हाला कोणी अडवलं आहे का? हे त्यांचे ढोंग त्यांनी बंद करावे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले आहे का, असा प्रश्न उपस्थित आहे. जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या देशात आलेली आहे त्या दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल अतिरेकीच्या सर्व कारवाया थांबलेल्या आहेत. काही छुटपूट कारवाया ज्या ठिकाणी त्यांनी करायचा प्रयत्न केला त्याला चोख उत्तर आपल्या सैन्याने दिलेले आहे. म्हणून काश्मीरमधला जो भाग भारताचा अविभाज्य घटक आहे तो काश्मीरमध्येच आहे आणि जो काही उर्वरित भाग असेल तोही काश्मीरमध्ये येईल, त्याची चिंता करायची गरज नाही. आज पाकिस्तान भीक मागतोय आणि हिंदुस्थान अधिराज्य गाजवतोय. हे सर्व चमत्कार मोदी साहेबांमुळे झालेला आहे, हे विसरता कामा नये. संजय राऊत असं म्हटले की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि 40 बैमानांना सोन्याचे दिवस आले आहेत. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व झाले आहे. आम्हाला निश्चितच बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं सोन्याचा घास जनतेने भरवलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराशी परतारणा केलेले तुम्ही गद्दार, तुम्हाला लोकांनी तुमच्या तोंडामध्ये माती घातलेली हे तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले असेल. म्हणून गद्दारा हो, तुम्ही शिवसेना प्रमुखाचं नाव घेऊ नका. आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळं आमच्या दिवस सोन्याचे आलेत हे तुम्ही मान्य करतायत. हेच खऱ्या अर्थानं बाळासाहेबाचं यश आहे हे असं आम्ही मानतो. संजय राऊत असं म्हणाले की संरक्षण म्हणून आम्ही ठेवी ठेवल्या होत्या. 90,000 ठेवीवर पंतप्रधानपासून ते एकनाथ शिंदे यांचा डोळा आहे. ठेवी मोडून कारभार करत असाल तर मुंबईची अवस्था बेकार होईल. आम्हाला पर्सेंटेज खायची सवय नाही आहे, आम्हाला जनतेची सेवा करायची. आज सरकार कर्जही काढतं ते जनतेच्या सेवेसाठी काढतंय. तुम्ही जे पहिले करायचे ना, ठेवी ठेवायच्या, कॉन्ट्रॅक्ट काढायचे, त्या ठेकेदाराला बोलवायचं आणि पर्सेंटेजच्या डिलिंग करायच्या आणि लोकांना ज्या मुंबईकर आहेत मुळात त्यांना मातीत घालायचं काम तुम्ही केलं. खड्डे कुणामुळं पडले गेली 25 वर्षात? सत्तेवर कोण होतं? तुम्हीच होते ना. मग जेव्हा तुम्ही सत्तेवर असताना काय मुंबई करायला दिलं एक तर सांगा तर खरं. मुंबई करायला चांगला रस्ता दिला? आज कोस्टल रोड आम्ही तयार केलेला आहे. आज सगळ्या रस्त्याचे चांगले सुधार करायला लागलेले आहेत. चांगले गार्डन तयार होत आहेत. आणि हे जर मुंबईकरांचा पैसा जर आपण घेत असाल कराच्या रूपानं तर त्यांना सुविधा देणं हे आपलं काम आहे. आपल्याला बँकेत ठेवी ठेवून व्याज खायचं काम नाही करायचं, तर लोकांना सेवा देण्यासाठी ते कर्ज आपण ते ठेवी विड्रॉ करतोय आणि लोकांना सुविधा देतोय. ही एवढी जरी मानसिकता तुमची नसेल ना तर मुंबईकर आता तुम्हाला सहन करणार नाही, हे निश्चित आहे. ते लाडकी बहीण योजनेसंदर्भात असं म्हणतात की लाडकी बहीण योजना ही फसवणूक आहे. मतं दिली, आता सरकारकडे पैसे नाहीत, ते सरकारच्या खिशातले पैसे नाहीत, राजकारण करत आहात. नाही, पण पैसे कुणाचे आहेत? हे पैसे जनतेचेच आहेत. आम्ही आमचे पैसे असं कधीच मानलेलं नाही. ते फक्त लाडक्या बहिणीला देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत त्यांना जाऊन विचारा. तुम्ही वारंवार त्या लाडक्या बहिणीचा अपमान करतायत म्हणून लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे. पत्रकारांनी जयंत पाटलांना एक प्रश्न विचारला की तुम्ही कोणाच्या संपर्कात आहात, तर ते असे म्हटलं की मी सर्वांच्याच संपर्कात आहे. नेमकं काय याच्यावर काय? जयंत पाटील हे मॅच्युअर्ड नेते आहेत, चांगले नेते आहेत. त्यांना योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची गरज आहे आणि ते घेतील. त्यांनी जे काही आज विधान केलंय याला म्हणजे एका अर्थाने त्यांनी पुष्टी दिली की थोडा वेळ थांबा, मी कुठं जातो याचा निर्णय लवकरच ते लावतील. पंकजा मुंडे असं म्हटले की मला फक्त ओबीसीचं नाही सर्व समाजाचे नेतृत्व करायचे आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व असा माझा उल्लेख केला जातो. मला ओबीसी नेतृत्वाच्या पुढे जाऊन सर्व समाजाचे नेतृत्व करायचे. फक्त आमचे हे प्रयत्न कोणी हाणून पाडू नयेत इतकीच अपेक्षा आहे. पंकजाताईला शुभेच्छा आहेत. सर्व समावेश जर नेतृत्वाने केलं तर त्याचा आनंदच आहे.
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात. ओबीसीच नाही, SC आहेत, मराठा समाज आहे, इतर सर्व समाजांच्या लोकांचं त्यांचं नेतृत्व केलं तर महाराष्ट्राचं भलं होईल. आणि अशी जर त्यांची भूमिका असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत सर्व थरातील लोक करतील. एक प्रश्न आहे की तुमची शिवसेना जर आझमी विरोधात तक्रार देऊ शकते तर सोलापूरकर विरोधात तक्रार का दिली नाही? आम्ही नाही दिली. तुम्ही काय शेण खाल्लं? तुम्ही काय करताय? तुम्हाला देता येत नाही? सर्व जर आम्हीच करत आहोत तर तुम्ही काय करतायत? मग तुम्ही तोंड बंद ठेवा ना. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करणार आहोत. अबू आझमीच्या विरोधात तर केली, त्यांच्या विरोधात कारवाई करू. जो कोणी छत्रपतींचा अपमान करेल, संभाजी महाराजांचा अपमान करेल, त्याला आम्ही सोडणार नाही. मग तो कोणीही असला, कोणत्याही जाती धर्माचा असला तरी आम्ही त्याच्या विरोधात राहू. पुण्याचे पोलीस आयुक्त असं म्हणतात की सोलापूरकर विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. कुणावर कसा गुन्हा दाखल करता येईल हे कायद्याच्या चौकटीत बसूनच आपण करू. जर ते बसत नसेल तर नाही होणार, पण जर बसत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, महेश मोतेवार यांचा एक मोठा आरोप आहे की एका घोटाळ्याच्या आरोपात जप्त केलेली संपत्ती केंद्राने नेमलेल्या प्रशासक परस्पर कशी विकू शकतो? मोतेवार यांच्या दाव्यानुसार 500 कोटीची जप्त केलेली संपत्ती केंद्राने नेमलेल्या प्रशासकाने परस्पर विकली आहे. काय सांगा? कोणत्याही घोटाळ्यातली संपत्ती सर्वसामान्याचा जर त्याच्यात हिस्सा असेल तर न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्याला विकता येत नाही. आणि कोणताही प्रशासक सो मोठो असा निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा याची माहिती घेतली पाहिजे. प्रशासकाने निश्चितच त्याच्यामध्ये न्यायालयाची परमिशन घेतली असावी. न्यायालयाच्या परमिशनशिवाय त्यांनी असं पाऊल उचलणं हे त्यांच्यासाठी सुद्धा धोकादायक आहे आणि ते गैर आहे. म्हणून परमिशन घेतली की नाही हे पहिलं तपासून पाहिले पाहिजे. महिलांना एक खून माफ असावा अशा आशयाचं रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले. वाढत्या महिला अत्याचारावरून रोहिणी खडसेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तर कोणाचा खून करणार हे रोहिणी खडसेंनी सांगावं असं गुलाबराव पाटील म्हणाले. घटनेच्या विरोधात जाऊन कुणालाही पाऊल उचलता येत नाही हे तेवढं सत्य आहे. चीड जरूर निर्माण होते, चीड असावी लागते, कारण की ज्या घटना घडत आहेत त्याचं कोणीही समर्थन करत नाही. परंतु कायदा हातात घ्यावा ही परिस्थिती होत नाही. एखाद्या वेळेला एखाद्या जमावाने जर असं कृत्य केलं तर त्याला सुद्धा त्यामध्ये काही लोकांना आरोपी करावं लागतं. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुणालाही कोणतेही अधिकार आतापर्यंत तरी सरकारने दिलेले नाहीत. देशमुख हत्या प्रकरणाला आता 90 दिवस उरलेले, मात्र कुटुंबाला अद्यापही न्याय मिळत नाही. न्याय मिळत नाही. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन जाईल. आता चार्जशीट दाखल झालेलं आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल, हिअरिंग होतील आणि मला वाटतं या 3 महिन्यामध्ये त्याचा निकाल सुद्धा लागेल अशी अपेक्षा आहे. म्हणून आता जलद गतीने देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रियेमध्ये कोणी आडवं येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. खोक्या नावाचा जो आरोपी पैशाचा माज करताना आपल्याला काही व्हिडिओमधून बघायला मिळत आहे. शाळेतल्या पूर्ण देखील तू धमकावतो आणि हाणाचा शिकार करतो जसा देत असल्याचा आरोप देखील तयार होतो. त्या खोक्याची मस्ती जर त्या रीलवर पाहिली तर ती अत्यंत भयानक आहे. उद्याचा एखादा मोठा आरोपी किंवा एखादा डॉन बनण्याचे त्याचे जे काही स्वप्न आहेत त्याला पोलिसांनी आताच चाप लावला पाहिजे. आता त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. हा खोक्या ज्याचं वय 30 आहे, नोटाची बंडल काय उडवतोय, लोकाला धमकवतोय काय, हरणाची शिकार काय करतोय, हे सर्व प्रकार मला वाटतं समाजासाठी अत्यंत घातक आहेत. उद्या चालून हा तिथलचा नामांकित गुंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्याच्यावर सरकार ही कडक कारवाई करेल. मनोज जारंगे पाटील म्हणतात की गेल्या 75 वर्षात औरंगजेबाची कबर जर काढायची असेल तर काढली गेली. मग आता सरकार यावर का बोलत नाही? सरकारची भूमिका आहे. आता सरकारची भूमिका काय आहे ते जाऊ द्या, परंतु आमचं वैयक्तिक मत असं आहे की ते औरंग्याची त्याची कबर काढली पाहिजे. त्याचा आणि ह्या शहराचा काहीही संबंध नाही अर्थार्थी. आणि त्याच्यामुळे जर वाद होत असेल ते वादग्रस्त जागेवर ती कबर खदून ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी तिकडे घेऊन जावी ती माती, आणि तिथं त्यांनी त्याचं काय करायचं फुलहार व्हायचे तिथं व्हावेत. परंतु आता ती कबर संभाजीनगरमध्ये नको असं सर्वसामान्याचं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.